दर्यापूर तालुक्यातील थिलोरी, कळमगव्हाण आणि उमरी शिवारातील शेत रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर लाकडी खांब उभे करून अतिक्रमण केल्याचा आरोप समोर आलाय। या अतिक्रमणामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, शेती अवजारं तसंच मशागतीची वाहनं ने-आण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार शेतकरी करतात। स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित शेत रस्ता हा शासनाच्या नोंदीनुसार 33 फूट रुंदीचा आहे। मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून शेतीची कामं करताना शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होते। त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी होते। दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते किंवा सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात आवश्यक त्या कायदेशीर कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले। या पार्श्वभूमीवर दर्यापूर महसूल प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणार का, अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवणार का आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणार का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। शेत रस्ते हे सर्व शेतकऱ्यांच्या वापरासाठी असतात, त्यामुळे अशा सार्वजनिक मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येते। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।